स्टार्ट. आज खामगाव सिटी पोलीस स्टेशनमध्ये आपण 2 गुन्हे जे उघडकीस करण्यात आलेले आहे खामगाव सिटी पोलीस स्टेशन त्या संदर्भात आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. तर ह्याच्यातला पहिला गुन्हा हा 210/25 हा आहे. ही घटना अशी घडली होती की 11/6/2025 रोजी मंगलसिंग विजयसिंग पवार नावाचा एक व्यक्ती क्रेडिट ॲक्सिस बँकमधनं 5,70,000 कॅश घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत जमा करण्यासाठी जात होता. पण या जमा करण्याच्या जात असताना दुपारी 3:30च्या दरम्यान एक व्यक्ती मोटरसायकल स्प्लेंडर नावाची मोटरसायकल या मोटरसायकलवर आला आणि त्याने मंगलसिंग जो फिर्यादी आहे त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीपूड टाकून ती बॅग लिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. ही बॅग लिफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये जी झटापटी झाली त्याच्यामध्ये तो आरोपी तिथे पडला आणि तो नंतर आपली गाडी घेऊन फरार झाला. तर ही सगळी घटना घडल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आपण याच्यामध्ये सगळं CCTV फुटेजेस असतील, CDR असेल, तसेच इतर गोपनीय सोर्स यांची मदत घेऊन आपण हा गुन्हा निष्पन्न केला. हे गुन्हा निष्पन्न केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये दोन आरोपी होते. एक होता योगेश महादेव माठे आणि दुसरा होता प्रथमेश लक्ष्मण बुटे. हे पूर्व एम्प्लॉईज आहेत क्रेडिट ॲक्सिस बँकचे. यांनीच कट रचून हा प्रयत्न बॅग लिफ्टिंगचा केला होता, दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि याच्यामध्ये आम्ही हे आरोपी निष्पन्न केलेले आहे आणि त्या संदर्भात त्यांना अटकही करण्यात आलेली आहे आणि योग्य तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही सर्व कारवाई माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करण्यात आलेली आहे आणि तसेच पोलीस स्टेशनचे जे प्रभारी अधिकारी आहेत श्री RN पवार यांनी ही अतिशय योग्य ती कारवाई केलेली आहे आणि गुन्हा उघडकीस आणलेला आहे. धन्यवाद. याबाबत काय आवाहन करणार सर नागरिकांना? मी नागरिकांना आवाहन करतो की कोणीही जर अशी पद्धतीने कॅश घेऊन वगैरे जात असेल तर त्यांनी अतिशय काळजीने, अतिशय आपली जबाबदारीने ही कॅश बाळगायची आहे किंवा एकंदरीत एवढी मोठी कॅश घेऊन जाताना एकटे असे फिरता कामा नये आणि कुणावरही आसपासचे लोक असतील, गावातले लोक असतील की म्हणजे यांच्यावर जे अनोळखी लोक आहेत, अनोळखी इसम आहेत यांच्यावर विश्वास न ठेवता ती योग्य ती कॅश व्यवस्थित सेफ्टी जी डिक्की असेल किंवा गाडीमध्ये व्यवस्थित जपून ठेवणे हे आवश्यक आहे. दुसरी घटना अशी घडली होती की 20/7/2025 रोजी सोहन गोपालदास चौधरी हे आपल्या दुकानातनं 2,80,000ची कॅश घेऊन रात्री 12:30च्या दरम्यान जात होते. हे जात असताना त्यांना 2 इसमांनी रस्त्यात अडवलं. ते पांढऱ्या गाडीवर आले होते आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांची कॅश हिसकावण्याचा प्रयत्न केला. या कॅश हिसकावण्याच्या प्रयत्नामध्ये जे फिर्यादी होते ते तात्काळ तिथून निघून गेले आणि त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. पोलीस स्टेशनला FIR क्रमांक 279/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि याचा सखोल तपास आम्ही चालू केला. या सखोल तपासामध्ये सर्व CCTV फुटेज असतील, CDR असतील, तसेच इतर गोपनीय सोर्स आम्ही त्यांची मदत घेतली आणि याच्यातनं असं निष्पन्न झालं की एकूण 5 आरोपी होते. त्याच्यामधले 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये मुख्य आरोपी होता गजानन यशवंत गाडेकर तसेच योगेश दिगंबर पुरी. या दोघांकडनं आपण ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे. तसेच ती पिस्तूल जी त्यांनी वापरली होती तसेच लाईव्ह राऊंडसुद्धा जप्त करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये इतर साहित्य जप्त करून आपण तो गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पण माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर हे सतत फॉलोअप घेऊन याचा पाठपुरावा करून आम्हाला मार्गदर्शन करत होते आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री RN पवार आणि व इतर त्यांची DB टीम आहे त्यांनी हे अथक प्रयत्न करून हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे. ठीक.